नागपंचमीची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक मोठा आणि धर्मनिष्ठ व्यापारी राहत होता. त्याचं नाव होतं सुमेरचंद. त्याला एक मुलगा होता, वीरसेन. वीरसेन देखणा, बुद्धिमान, पण थोडासा अहंकारी होता. एके दिवशी वीरसेन आपल्या मित्रांसोबत नदीकिनारी खेळत असताना एका नागाची शेपटी दगडाने मारली. नागाला दुखापत झाली आणि तो रागाने म्हणाला, "मी तुला नंतर शिक्षा देईन." परंतु वीरसेनने त्याची थट्टा केली आणि घरी गेला. त्या रात्री नागदेवतेने वीरसेनेच्या स्वप्नात येऊन सांगितलं, "तू माझ्या सेवकाला इजा केली आहेस. जर तू पश्चाताप केला नाहीस तर तुला आणि तुझ्या घराला त्रास सहन करावा लागेल." वीरसेन घाबरून जागा झाला. त्याने सगळं आईवडिलांना सांगितलं. सुमेरचंदला समजलं की पुत्राचा अहंकार त्याला संकटात टाकू शकतो. तेव्हा सुमेरचंद आणि त्याच्या पत्नीने श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी संपूर्ण घर सजवलं. नागदेवतेची विधिवत पूजा केली. दूध, साखर, फुले, कुंकू अर्पण केलं. संपूर्ण कुटुंबाने उपवास केला आणि पंचमीच्या दिवशी नागदेवतेची कथा ऐकली. त्या रात्री पुन्हा नागदेवतेने स्वप्नात येऊन सांगितलं, "तुमची भक्ती आणि पश्चाताप पाहून मी प्रसन्न आहे. मी तुमच्या मुलाला क्षमा करतो." तेव्हापासून वीरसेन नम्र, भक्त आणि समाजसेवक झाला. त्याने दरवर्षी नागपंचमीला पूजा करायची परंपरा सुरू ठेवली आणि गावातही नागदेवतेबद्दल श्रद्धा निर्माण केली. या कथेची शिकवण: अहंकार संकटात नेतो, पण भक्ती व पश्चातापाने संकट टळते. नागदेवतेबद्दल श्रद्धा ठेवल्यास सर्पदंश व संकटापासून रक्षण होते. नागपंचमीचा सण मनापासून साजरा केल्यास समृद्धी आणि शांतता मिळते. तुम्हाला जर ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.